कशाची वाट लागेल ऋषी, प्लीज समजून घे. ऋषी बाहेर आहे. मला मला नाही बोलायचंय तुमच्याशी. तुम्ही निघा इथून प्लीज. ऋषी तुम्ही प्लीज निघा इथून. ऋषी त्याला आराम करायचंय. ऋषीला झोपू देत. पळतोयस? पळ पळ. तुला काय वाटलं तू सुटलास? अरे मी जाऊ दिलंय तुला, नाहीतर या बाबारावच्या तावडीतून मुंगे सुद्धा सुटू शकत नाही. कळलं का रे खेकडा? करा, तुम्हाला जे हवंय ना ते करा. तुम्हाला कितीही गप्प करा, पण तुमची सगळी कारस्थान मी जगाला ओरडून सांगणार आहे. माझ्या घराला उद्ध्वस्त करायचं स्वप्न आहे ना तुमचं, मी तुम्हाला ते कधीच पूर्ण करू देणार नाही. माझ्या बहिणीला तुम्ही जेवढा त्रास दिलाय ना, या सगळ्याची मी तुम्हाला शिक्षा देणार आहे, लक्षात ठेवा. एवढंच काय करणार आहेस? एवढं सगळं करणार माझ्या बरोबर? खरंच मला कौतुक वाटतंय रे. त्या कपाळकरंटी तिकडेबद्दल तुझ्या मनात असलेलं प्रेम आहे ना, याचं कौतुक वाटतंय मला. तू वाचवणार आहेस तिला? तू? अरे पण तिला वाचवण्यासाठी तू तिच्यापर्यंत जर पोहोचलाच नाहीस तर? भोळा आहेस तू, भोळा. आणि तुझ्यासारख्या भोळ्या माणसाला या जगात जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मला मारायचंय ना, मारा मला, मारा मला. काय होईल? तुमच्या विरुद्ध बोलणारा एक आवाज बंद होईल ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्या कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागणार आहे. मी नाही घाबरत, मारा मला. इतका माज आहे तुला? इतका माज आहे? असणारच रे. तुमच्या गावडे खानदानाच्या रक्तात माज भरलेला आहे. तुला तुझ्या मरणाची भीती नाही आहे ना? नसू दे. नाहीतर तुला मारून मला काय मिळणार आहे रे? माझ्या मनाला खरी शांती मिळेल जेव्हा तुझी ती कपाळ करंटी तिकडी नलिनी आहे ना, तिला या जगातून नाहीसा करेन तेव्हा. हा, पण तिला वाचवणं सर्वस्वी तुझ्या हातात आहे. आता तू ठरव, बोल का ठोकू तिला? नाही नाही नाही, तुम्ही नलीला काही करायचं नाही. मला मारायचंय ना, तुम्ही मला मारा. नलीला काही करायचं नाही, तुम्ही नलीला काही कर. बाया उठ पहाड की नीच. तुला जर तिला वाचवायची असेल ना, तर तिची बदनामी सुद्धा तुलाच करावी लागेल. ज्या क्षणी तू जगाला ओरडून माझ्याबद्दल सांगशील ना, दुसऱ्याच क्षणी तुझे ते तिकडी कपाळ करंटी बहीण या जगात नसेल. कळलं का रे? कळलं? तिला जर वाचवायचं असेल ना, तर मी सांगतो तसं कर. ती वाचली पाहिजे असं वाटतंय ना तुला? मग साऱ्या जगाला ओरडून सांग,
माझ्या गोडाऊनला आग लावण्यासाठी नलिनीने तुला प्रवृत्त केलं होतं. तिने तुला सांगितलं होतं खोतांवरती सूड उगवायचा आहे. आणि मग तू मंडपातून माझं गोडाऊन जाळण्यासाठी पळून गेलास. तिथे गेल्यानंतर पुढे काय झालं? तू कुठे होतास, कशा अवस्थेत होतास हे तुला काहीच आठवत नाही. असं सांग, तरच तुझी ती कपाळ करंटी तिकडी बहीण वाचेल. आणि जर स्वतःचा शहाणपणा करायला गेलास ना, तर तुझी ती बहीण आहे ना, कपाळ करंटी तिकडी नलिनी, तिला या जगातून नाहीस करून टाकेन मी. कळलं का रे? अगदी आपण ठरवलं तसंच सगळं होतंय. पण वेद, अहो त्याला मी गोड बोलून गावड्यांकडे पाठवलंय. काय? आणि तुझं ऐकून तो गेला? म्हणजे काय? अहो धगधगणाऱ्या आगीत शेणी टाका किंवा पोळी टाका, तिची जळून राखच होते. त्याची अवस्था तरी बरी आहे का? प्रचंड अस्वस्थ झालाय तो, प्रचंड चिडलाय. सांगाल ते ऐकतो. फक्त वातावरण तयार करायला जरा इंधन टाकून आग भडकवावी लागते, ते करायचं. वा, हुशार आहेस. डोक्यापासून पायापर्यंत आग लागलीये त्याची. आता गावड्यांकडे जाऊन काय जाळपोळ करतो ते कळेलच. वेद, ते पुण्याचे भास्कर दिले त्यांचं पेमेंट. माल सुद्धा पाठवलाय. वकिलाकडनं आलायस का? नाही, तुझ्या हातात लिफाफा बघितला